म्हणजे चालता पण येत नव्हता. पण आज जरा व्यवस्थित गेला, व्यवस्थित आला. म्हणजे आता थोडासा फरक वाटतो. बरोबर. आणि 48 तास तर बसलाच नव्हता. आता बबलू शेठ आता तो मुक्का प्राणी आहे, तो काय आपल्याला सांगू नाही शकत. पण त्याला ज्या वेदना होत असतील ना त्याचा त्रास कुठेतरी आपल्याला पण होतो. काय बोला? वेदना म्हणजे आज आपण काही नावरूपात आहोत, चर्चेत आहोत, ते त्यांच्याच मुलं आहे. आज त्यांच्यासाठी कुठून फोन येतात, तर आपल्याला नाही बोलताना किती जीवाला त्रास होतो ते आपल्याला माहिती. पण असं कोणा दुसऱ्या प्राण्यावर होऊ नये हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करेल. नमस्कार मित्रांनो, जो 21 तारखेचा मैदान झाला पिसर्व्याचा, बघा आपण इथं येऊन बाईट घेतली होती. जे आपले हेमंत शेठ फुलोरे यांच्या दावणीला नवीन खरेदी म्हणजे जलवा आलेला, आणि तिथं त्याची एक लढत झाली होती. कुठेतरी एक मैत्रीपूर्ण लढत होती. त्या साईडला वजीर आणि लक्ष, आणि या साईडला जलवा आणि रायबा पळाला होता. तर बाईट घेतल्यानंतर आपण त्या बाईटमध्ये हेमंत शेठ फुलोरे यांनी माहिती दिली होती की कुठंतरी थोडीशी दुखापत झाली होती जलवाला. पुढं जे धंदेवाले आहेत त्या धंद्यांचा जो गाडी धडकली आणि त्याचे जे खालचं पाठीमागचा जो भाग आहे, पण त्या दिवशी तो समजून नाही आला मित्रांनो. कुठेतरी दादांनी पण त्या दिवशी बघितला, डॉक्टर पण आला रात्री, आणि डॉक्टरही पण सांगितलं कुठेतरी पाहिजे तेवढा दिसत नव्हता. हा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कळून आला. आणि आज मी त्याच्या दावणीला आलेलो आहे जलवाच्या. हेमंत शेठ फुलोरे यांचे आपल्याला आता मगाशीच आपल्याला कॉल आला की कुठेतरी जलवाला हॉस्पिटलला घेऊन गेलो. मी कॉल केला होता त्यांना की दादा बरं जलवा कसा आहे, तर बोलतो जलवाला आता हॉस्पिटलला घेऊन आलेलो आहे भिवंडीमध्ये. तर एक विनंती असेल, जे आपले मुंबईला जे पण काही धंदेवाले असतात बघा, मी कोणाचा काही यानं सोचतो त्याच्यामध्ये की तुमचं वाईट व्हावं म्हणून की कोणचं वाईट व्हावं, पण हात जोडून विनंती असेल, एखाद्या गारा मालकाच्या दावणीला इतकी महागडी वस्तू येतं, तर बघा त्या वस्तीचा जर असा पलून जर घात होत असेल, आणि कुठेतरी एक आपली पण विनंती असेल की आपण पण काय करायला पाहिजे, याच्यामध्ये काय शिकायला पाहिजे. तर धंदेवाल्यांना हात जोडून विनंती असेल की याच्या पुढे तरी लक्ष ठेवा. कुठेतरी तुमचे जे धंदे आहेत बघा, आयोजक तुम्हाला वारंवार सूचना देत असतात की बैलगाड्या पळून येतात, पळून आल्यानंतर ते तुम्हाला धडकतील. त्याच्यामध्ये तुमचंसुद्धा काही होऊ शकतं आहे, एखाद्या गाडा मालकाच्या बैलाला सुद्धा काही होऊ शकतं आहे. आता ती थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. आज जलवा तुम्ही बघत असाल, आताच दवाखान्यामधून त्याला इथं घरी उतरवलं आहे, आणि त्याला किती दुखापत झाली थोड्या टायमामध्ये आपण बबलू शेठ यांच्याशी बोलूया. चला मित्रांनो, ही जी पण काही आपल्या दावणीला बैला असतं तुम्ही बघा, यांची मेहनत किती असते. आज 2-4 माणसं त्यांच्या पाठीमागे मेहनत करण्यासाठी. आता बघा बबलू शेठ फुलोरे यांचे बाबा, सतत तुम्ही कधी पण या इथं गोट्यावर, ते कायम त्या बैलांची सेवा करत असतात. त्यांना वेळेवर खाणं, वेळेवर पाणी. बघा इकडे या साईडला गुज्जर आहे. आता गुज्जरला पण थोडासा त्रास होता, आता तो पण थोडा व्यवस्थित झाला ना याचा व्यवस्थित आहे. असं किंवा अखंड महाराष्ट्रभर, कारण एक चांगल्या दावणीला तुम्ही या साईडला बघा, आता हरण्याच्या दावणीला येतो, आणि कुठेतरी त्याच्यासोबत असं होतं तो कुठेतरी कोणाच्या सोबत असं नको व्हायला. माझी धंदेवाल्यांना हात जोडून विनंती असेल की उद्या जो पण बोनिवलीचं मैदान होतं मित्रांनो, बघा खूप मोठा मैदान तो सुद्धा होणार आहे. आणि बोनिवलीच्या मैदानामध्ये पण जे स्क्रीन लागते, स्क्रीनच्या बाजूला जे काही धंदा असतात, आता मी कायम बघतोय तिथं गाड्या फिरतात, तर त्या धंदेवाल्यांना हात जोडून विनंती असेल की तुम्ही तिथं धंदे लावू नका, आणि कुठेतरी ज्या तुम्हाला पण कुठल्या प्रकारचा त्रास नको, आणि त्या बैलांना पण कुठल्या प्रकारचा त्रास नको. तर ही हात जोडून विनंती असेल नक्की. मंडळी इकडे समोर तुम्ही बघू शकता, जलवाला जी काही दुखापत झालेली आहे, आता तो हॉस्पिटलमधल्या जाऊन आलेला आहे. स्वतः बबलू शेठ गेलं, तर आपण विचारूया. बबलू शेठ काय बोलले डॉक्टर? आता काय नाही, डॉक्टरने आता समजायचं गेल्या मी मंगळवारी घेऊन गेलो डॉक्टरकडे. आजचा मंगळवार, आज 8 दिवस झाले समजायचं. आणि आता डॉक्टर बोलला की अजून एक 5-6 दिवस आपण त्याच्यावर स्टेटमेंट करू, नंतर मग त्याला आरामाची गरज, आणि मग नंतर मैदानाला. बरोबर. म्हणजे असं करून 15-20 दिवस महिना जाईल. आता बघा इतकी मोठी गाडी झाली होती, कुठेतरी चर्चा किती झाली बैलाची, आणि कुठेतरी एक मोठ्या दावणीला असल्यानंतर सर्वांची एक त्या दिवशी आपली बाईट पडली होती की नक्की किती भाजलंय, तर आपण त्या दिवशी आपल्याला दिसलंच नाही काही. त्या दिवशी काय झाला समजून आलाच नाही, कारण तेल जो उडलेला होता तो आम्ही लगेच फोसला होता फडक्याने. तर कोणत्याही गोष्टीला बैलांनी हार मानली नाही. तिथं कोणता त्याला त्रास जाणवला नाही. बैल बसून आला, त्याच्यानंतर इथं आला, इथं बसला, इथं खाल्ला पिला. दुसऱ्या दिवशी त्याची ती जी जखम हातली होती ती अशी आकसत गेली, आणि मग त्याच्यानंतर आता हल्लो ती चामडी सुटू राहिली, दुसरी नव्याने चामडी आतमध्ये येऊ राहिली. बरोबर.
आता आता जायला यायला काही त्रास त्याला झाला का? आता जाता येताना नाही, पण त्या दिवशी अक्षरशः त्याला उचलून गाडीत ठेवण्याच्या एवढी कंडिशन त्याची खराब होती, म्हणजे चालता पण येत नव्हता. पण आज जरा व्यवस्थित गेला, व्यवस्थित आला, म्हणजे आता थोडासा फरक वाटतो. बरोबर. आणि 48 तास तर बसलाच नव्हता, बरोबर. उभाच होता. मग एक आपले मेरठचे डॉक्टर आहेत, माली डॉक्टर म्हणून, जिथं सर्जाबाई मोठे मोठे नामचीन बाईले तिथं असतात, त्या डॉक्टरशी सर्जाच्या मालकाई मला कॉम्प्रेसवर घेऊन त्यांच्याशी चर्चा करून दिली. मग त्यांनी 1-2 गोळ्या दिल्या आणि जे आपले एक आपण डॉक्टर बनवलेले आहेत आपले इथले बदलापूरचे, आता ते भिवंडीला असतात, शासकीय डॉक्टर आहेत, पवार डॉक्टर, त्यांच्या निगराणीखाली ते सर्व चालू आहे. आणि काशीद डॉक्टर इथं जागेवरती येऊन कोणती इंजेक्शनं काही असतील तर ते डोंबिवलीचे आपले काशीद डॉक्टर, म्हणजे ते फॅमिली डॉक्टर आहे आपले. बरोबर. या तिघांच्यासाठी ते ज्या क्षणाला फोन करू त्या क्षणाला ते 24 तास अवेलेबल असतात. बरोबर. आता बबलू शेठ, आता तो मुक्का प्राणी आहे, तो काय आपल्याला सांगू नाही शकत, पण त्याला ज्या वेदना होत असतील ना, त्याचा त्रास कुठेतरी आपल्याला पण होतो. काय बोला? वेदना म्हणजे आज आपण काही नावरूपात आहोत, चर्चेत आहोत, ते त्यांच्याच मुलं आहे. आज त्यांच्यासाठी कुठून कुठून फोन येतात, तर आपल्याला नाही बोलताना किती जीवाला त्रास होतो ते आपल्याला माहिती. पण असं कोणा दुसऱ्या प्राण्यावर होऊ नये हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करेल. बरोबर. आता बबलू शेठ, मुंबईला मैदानं काय मोठंच राहतील, तरी तुमच्या माध्यमातून तुम्ही एखादा संदेश अजून एकदा धंदेवाल्यांना द्यावा. काय बोला? नाही, धंदेवाल्यांना मी मागच्या वेळेला पण यूट्यूबच्या मार्फत दिला होता की जेणेकरून एखाद्या मुख्य जनावरावर कोणाचं नुकसान नको आणि त्याला हानी नको आणि स्वतःवर पण नको. कारण गाडी जर आली तर तेलाची कढई समोर असल्याच्या नंतर आणि स्टो असतं, त्याच्यामुळे तो आपल्या अंगावरती उडून आपण नुकसानात जाण्यापेक्षा 2 पावलं आपणच जर लांब राहिलो तर आपली वस्तू जर खाण्यासाठी योग्य लायक चांगली जर स्वादिष्ट असेल तर ती तशी तुम्हाला माहीत आहे की नको ती तशी पब्लिक जाते. तुम्ही क्वालिटी क्वांटिटी बनवायचा प्रयत्न करा आणि सुरक्षित कुठं तुम्ही राहाल आणि दुसऱ्याच्या नंदींना ठेवाल, हेच प्रयत्न करा. दुसरा आपण त्यांना सल्ला देण्यासारखे आपण एवढे मोठे कोण आहोत. बरोबर. आता बबलू शेठ, त्या दिवशी अजून मला ऐकायला होता की तिथं स्टो पण स्पॉट होणार होता. हो, स्टोचा भडका झालेलाच होता, म्हणजे ऑलरेडी ती शिगडी चालूच होती. ती शिगडी आणि तो सिलेंडर लागलेला होता, त्याच्यामुळे ती जाल आणि स्फोट म्हणजे हे दोन्ही होण्याच्या याच्यात आणि तेवढ्यात गाडी आपली तिथून बैल घाबरून निघून आला. पण जो तेल उडला त्या तेलांमध्ये तर भरपूरच नुकसान झाला. पण स्फोट जर झाला असता तर त्या कॅन्टीन चालवणाऱ्याला नुकसान होता, आजूबाजूच्या तिथल्या लोकांनाही नुकसान होतं आणि माझ्या नंदीलाही नुकसान होतं. म्हणजे मोठी घटना होता होता वाचली, पण कुठेतरी त्याला तरी त्रास झाला. माझा एकच विश्वास आहे खिरकालेश्वर भोलेनाथावर आणि त्याचा महादेवाचे नंदी, त्याच्या दाराशी पूजा करूनच मी या नंदी घेतलेले आहेत. तिन्ही नंदी त्याच्या दाराशी पूजा केली, त्याच दिवसाला दुसऱ्याच्या गोठ्यातून माझ्या गोठ्यात आणले. म्हणजे एवढा आपण श्रद्धेने हे करतो. एक विश्वास आपला त्या भोलेनाथावर आहे, करणारा तो आहे, धरणारा तो आहे, सगळा करणारा तो आहे. त्याने कुठेशीन तरी एक त्याची श्रद्धा ही माझ्या याच्यावर ठेवून एक आशीर्वादाने तो आज सही सलामत आहे. बरोबर. चला मित्रांनो, आपण जलवाला लवकर बरा होण्याची प्रार्थना करूया. पण कुठेतरी पुन्हा असं नको व्हायला. तर माझी आता मी ते तुम्हाला दाखवले धंदेवाल्यांना विनंती असेल, त्यांनी पण प्रयत्न करा की कुठेतरी कोणाच्या नंदीला त्रास नको व्हायला. बस हीच विनंती असेल.